कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंचं आणि सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मंडळी, आपल्या पृथ्वी तलावरती असंख्य लाखो प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांचा अधिवास आहे. प्रत्येकाचा रंग, गंध, रूप, आकार या सगळ्यांमध्ये भिन्नता आपल्याला बघायला मिळतं. मात्र निसर्गातील या भिन्नतेचा एकमेकांशी बघितला तर घनिष्ठ संबंध आहे. मानवी जीवनामध्ये वन्य प्राण्यांना खूप असं महत्त्व आहे आणि त्यांचं स्थानही अबाधित आहे आपल्या आयुष्यामध्ये. वन्यजीव सप्ताह सर्वत्रकडे साजरा केला जातो आहे. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान हा साजरा केला जातो आहे. आणि याच अनुषंगानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की वन्य संरक्षण ही काळाची गरज आहे. या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले 2 प्रमुख पाहुणे आहेत. नितीन गोंढाणे, सहाय्यक वनसंरक्षक, अकोला. गोंढाणे साहेब, आपलं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आणि आपले दुसरे पाहुणे आहेत राजेंद्र कातखेडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अकोला. कातखेडे साहेब, आपलं पण आकाशवाणी या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. गोंढाणे साहेब, तुम्हाला सुरुवातीचा मी प्रश्न करतो आहे की हा वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो आहे 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान. हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यामागची एक मूळ संकल्पना काय आहे आणि हा केव्हापासून साजरा केला जातो याविषयी आपल्या शेतकरी बांधवांना, सर्व रसिक श्रोत्यांना कशा पद्धतीने अवगत करून द्याल? वन्यजीव सप्ताह हा संपूर्ण भारतभर 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो. त्यांची मूळ संकल्पना ही 1952 पासून अंमलात आली. त्याच्या मागचं जे उद्देश होतं ते होतं वन्यजीवांबद्दल जनजागृती निर्माण करणे, मानव वन्यजीव संघर्ष जे होत आहेत त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे. त्यासाठी शासनाने एक इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ या संस्थेची स्थापना केली आहे, ज्याचा मूळ उद्देश हा आहे की वन्यजीवांबद्दल जनजागृती निर्माण करणे, वन्यजीव वन संरक्षणासाठी विविध उपाययोजना करणे, शासन तथा अधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देणे. गोंढाणे साहेब, आपण बघतोय की आपल्या पृथ्वीवरती प्रचंड जैवविविधता आहे. मात्र जे हल्ली होणारं जंगलतोड आहे, वाढतं शहरीकरण आहे, पशुपक्ष्यांच्या अधिवासावरती एक मानवी आक्रमणच होताना आपल्याला दिसत आहे. यासारख्या अनेक बाबींमुळे मानवाचा जंगली प्राण्यांशी एक तर संबंध येतच नाही आणि तो जर संबंध आला तर दोन्ही बाजूंनी आपण बघतोय की फारसा एक असा आनंददायक नसतो. तर मग आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. मग ही परिस्थिती बदलायकरिता आपल्याला या वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने आपल्याला काय काय करता येईल? कशा पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या जे पण आपला कार्यक्रम ऐकतात त्यांना कशा पद्धतीने आपण अवगत करून द्याल? सध्याची परिस्थिती बघता मानव वन्यजीव संघर्ष जो आहे तो भयंकर प्रमाणात वाढलेला आहे. जसं वन्य प्राण्यांच्या शेताकडे येणारे त्यांचा लोंढा आहे किंवा मानवांचा जंगलावर जाणारे प्रभुत्व वाढलेलं आहे. माणसाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी मानव जंगलाकडे जातो. कालांतराने त्याचं असं होतं की वन्यजीवांचं डिस्टर्बन्स वाढतं आहे वन्यजीवांमध्ये, त्यामुळे ते शेताकडे येतात आणि शेताकडे आल्यावर त्यांना तिथे जास्त सुरक्षित वाटतं जंगलापेक्षा, कारण जंगलामध्ये डिस्टर्बन्स खूप झालेलं आहे. तर त्यामुळे वन्यप्राण्यांचं जंगलाकडे येणं, शेतातलं खाणं व शेतकऱ्यांचं नुकसानी करणे हे प्रकार हल्ली खूप वाढलेले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शासनाने त्याच्यावर विविध उपाययोजना केलेल्या आहेत. शासन शेतपीक नुकसानी देतं. त्याचप्रमाणे एक योजना आणली शासनाने की जंगल साईडला ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेत आहे त्या शेतकऱ्यांना कुंपण करून दिलं जाणार आहे. येत्या आगामी काळात अनेक प्रकारच्या नुकसान भरपाईसुद्धा देण्यात येतात. कातखेडे साहेब, मी तुम्हाला प्रश्न करतो आहे की गोंढाणे साहेबांनी आताच म्हटलं आहे की जे मानवाचं आक्रमण जे आहे आपल्या जंगलावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आपण त्यांचं जे एक राज्य वसलेलं आहे त्यांच्यावरती आपण आक्रमण करतो आहे. जणू जंगलतोड असेल किंवा एक वाढतं शहरीकरण असेल, मानव आणि प्राणी यांच्यामध्ये जो संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे, तर हा आपल्याला कमी करायचा आहे. तो कशा पद्धतीने आपण कमी कराल? काय सांगाल आपल्या शेतकरी बांधवांना? तर कशा पद्धतीने आपल्याला तो कमी करता येईल? काय काय आपल्याला उपाययोजना राबवता येतील त्याविषयी? मानव वन्यजीव मनुष्य संघर्षामध्ये वाढ झाल्याचं कारण हे आहे की आता आधुनिकरण झालेले आहे त्यामुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. दिवसेंदिवस जंगल मोठ्या प्रमाणात कटत आहे आणि शेतकरी, नागरिक किंवा मनुष्य हा जंगलतोडकडून जंगलाकडे चाललेला आहे. त्यामुळे जंगलाचा अधिवास हा कमी झालेला आहे, वन्य प्राण्यांचा अधिवास कमी झालेला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा आणि मनुष्यांचा हा अधिवास संघर्ष हा खूप प्रमाणात वाढलेला आहे. मी नागरिकांना हेच बोलू शकतो की त्याच्यामध्ये जंगलाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलायला हवा. त्यांनी त्या जंगलाला कायम ठेवायला हवं, ज्यामुळे ते जंगलं वाढतील आणि जंगलामुळे वाढल्यामुळे वन्य प्राणी हे आपल्या शेतीकडे कमी येतील आणि लोकांमध्ये संघर्ष हा कमी होईल. नागरिकांनी जंगलाकडे जाण्याचा हा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. त्यांनी त्या जंगलाकडे जाऊ नये, ज्याच्यामुळे की त्यांचा संघर्ष हा कमी होईल. आणि ते मनुष्य जर हा जंगलाकडे गेला नाही तर जंगलामध्ये जे त्यांना जे खाद्य आहे, साधन सामग्री आहे त्यांचे खाण्याची, ते तिथं त्याने कायम राहील. त्यांना शेतीकडे यायची आवश्यकता. बरोबर. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती जे वृक्षतोड होत आहे त्याला जर आपण कुठेतरी आळा घातला तर निश्चितच आपण हा संघर्ष कमी करूया असं आपल्याला म्हणायचं आहे. गोंढाणे साहेब, मी आपल्याला एक प्रश्न करू इच्छितो की आपण बघतोय की आपल्या भूतलावरती, आपल्या पृथ्वीवरती
भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती जैवविविधता आढळून येतं आणि खूप प्राण्यांच्या जातीसुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. तर मग आपला जो परिक्षेत्र आहे, या परिक्षेत्रामध्ये कुठकुठल्या प्राण्यांचा अधिवास आहे याविषयी आपण काय सांगाल? आपलं जे जंगल आहे बेसिकली अकोला डिस्ट्रिक्ट आणि वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये आपलं पसरलेलं आहे. तर आपल्या जंगलामध्ये बिबट या प्राण्याचा फार मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. त्यानंतर काळवीट झालं, हरिण झाली, रोही, रानडुक्कर, ससे, नीलगाय, लांडगे, तरस, कोल्हे इतक्या प्राण्यांचा अधिवास आपल्या जंगलामध्ये खूप प्रमाणात आहे. आपण बघतोय सर की हल्ली जे वन्य प्राणी आहेत हे मोठ्या प्रमाणावरती मानवी वस्तीकडे येत आहे, कारण त्याच्यासाठी कारणसुद्धा मानवच आहे. कारण मानवानीच त्यांच्या अधिवासावरती आक्रमण केलं आहे. परंतु आता आपल्याला हे आक्रमणकाला कुठेतरी ठेपवायचं आहे. तर आपल्याला काय करता येईल यामध्ये, की हे आक्रमण कशा पद्धतीने कमी करता येईल? कारण आपण बघतोय की हल्ली वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण बघतोय की हरणांचे एक कळपच्या कळप आपल्याला दिसत आहेत, नीलगाईंचे आपल्याला कळपच्या कळप दिसत आहेत. मग आपल्याला हे जर थोपायचा याला तर शेतकरी बांधवांकरिता आपल्याला काय काय सुखसुविधा दिल्या आहेत आपल्या या वन विभागाने? त्यामध्ये असं आहे की वन्य प्राण्यामुळे शेतपीक नुकसानी जी शेतकऱ्यांची होत आहे त्याच्यासाठी शासनाने एक GR काढलेला आहे त्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याकरता. आणि त्या अर्थसहाय्य जर वन्य प्राण्यामुळे जर त्यांच्या शेतीचे नुकसान झालं असेल तर त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आणि तसे त्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे अर्ज सादर करावे जेणेकरून त्यांना शेतपीक नुकसानी मिळून जाईल. तो समजा एखाद्या वन्य प्राण्यांनी जर शेतावरती त्याच्या शेताला समजा एखाद्या हरणाचं कळप असेल किंवा नीलगाय असेल, त्यांनी एक पूर्ण शेतालाच त्यांनी साफ करून टाकला आहे किंवा या रानडुक्कर वगैरे असतील, तर ही पद्धत कशा पद्धतीची आहे, त्यांना जे अर्थसहाय्य दिलं जातं ती पद्धत जर आपण आपल्या शेतकरी बांधवांना एक साध्या सोप्या भाषेमध्ये जर अवगत करून दिली कातखेडे साहेब, तर ज्या शेतकऱ्यांचे कोणाचे जर वन्य प्राण्यामुळे रोही किंवा हरिण किंवा रानडुकरामुळे जर त्यांचे जर कुठल्याही प्रकारचे शेतीचे नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ त्यांच्या निकटच्या वनरक्षक किंवा वन अधिकाऱ्याकडे अर्ज करून किंवा त्यांना कळवून की आमच्या शेतामध्ये नुकसान झालेले आहे त्याचं कळवायला पाहिजे. त्याच्यानंतर ते वन अधिकारी, त्याच्यानंतर तलाठी आणि कृषी सहाय्यक हे जाऊन मोक्यावर जाऊन त्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून जेवढी नुकसानी झाली ते बाजारभावाप्रमाणे त्यांना शेतपीक नुकसानी देण्याकरता शासनाने GR काढलेला आहे. अच्छा, तर ही जी आपल्याला तक्रार करायची असेल समजा कातखेडे साहेब, तर त्याचा पण काही अवधी आहे का, की नुकसान झाल्यावर लगेचच 1 दिवसाच्या आतच करावी की काय? त्याच्यासाठी शासनाने एक वेळ ठेवलेली आहे. जर तुमची नुकसानी झाली असेल तर तुम्ही 48 तासाच्या आत ते तुमच्या नुकसानीबाबत निकटच्या वन अधिकाऱ्याला कळवायला पाहिजे. कोंढाणे साहेब, अर्थसहाय्य देण्याच्या कशा कशा पद्धती आहे आपल्याला कातखेडे साहेबांनी सांगितलंच आहे. परंतु जो काही अर्थसहाय्य दिला जातो तो कुठकुठल्या प्राण्यांनी जो काही हल्ला केला असेल एखाद्या मानवावरती किंवा एखाद्या शेतावरती, तर त्याचा पण काही निकष वगैरे आहे का? बेसिकली शेतावर प्राणी येतात, पीक खातात किंवा उद्ध्वस्त करतात. त्यासाठी शासनाने एक तरतूद केलेली आहे, शासनाने त्या प्रकारे काढलेला आहे. तर आपण त्यामध्ये मॅक्झिमम लिमिट आता 40,000ची झालेली आहे. 40,000पर्यंत आपण नुकसान भरपाई देऊ शकतो. कमीत कमी 1,000 आणि जास्तीत जास्त 40,000ची लिमिट आहे. परत जर एखाद्या वन्य प्राण्याचा मानवावर हल्ला झाला किंवा अनावधानाने काही झालं तर त्यामध्ये आतापर्यंत आपण 8 लाख रुपये नुकसान भरपाई जर व्यक्ती मृत झाला तर देत होतो. आताच्या GRनुसार ती नुकसान भरपाई 10 लाखाची झालेली आहे. जर त्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर ती नुकसान भरपाई 4 लाखापर्यंत दिली जाते. जर किरकोळ जर काही असलं तर 25,000पर्यंत आपण त्यांना नुकसान भरपाई देतो. हे झालं आहे गुंडाणे साहेब आपल्या मानवावरती जर एखाद्या वन्य प्राण्यांनी हल्ला केला तर. पण आता आपला शेतकरी त्याच्याकडे की शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी हे आपण तो सतत बाळगतो कारण शेती कामांसाठी. तर कातखेडे साहेब, जर अशा प्राण्यांवरती म्हणजे आपल्या पशुधनावरती जर एखाद्या वन्य प्राण्यांनी हल्ला केला तर मग त्यांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई दिलं जातं? त्याकरता पण तरतूद ठेवलेली आहे सरकारनं. मग कोणत्याही शेतकऱ्याचे किंवा नागरिकाचे पशुधन हानी झाली वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये आणि ते वन्य प्राणी आहेत वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती किंवा रानकुत्र्याद्वारे जर कोणीही शेतकऱ्याचे किंवा नागरिकाचे पशुधन हानी झाली किंवा जखमी झाले किंवा त्याच्यामध्ये हल्ला झाला तर शासनाच्या निर्णयानुसार त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तरतूद महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे. अच्छा, गोंडाणे साहेब, आणखीन पण काही शेतकऱ्यांसाठी पण काही योजना राबवतं का आपलं वन विभाग? याविषयी आपण काय सांगाल? वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापन समित्या तयार केल्या जातात. आपण म्हणतो की एक वनामध्ये बऱ्याच अंशी गोष्टी दडलेल्या आहेत, जसं मध मिळतं, चारोळी, डिंक, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी वनातून मिळतात. तर आपण ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या ज्या स्थापन केलेल्या आहेत त्यांना आपण ते
गोळा करणे, त्यांचं प्युरिफिकेशन करणे आणि विकणे आणि त्याच्यातून जे उत्पन्न होईल तो उत्पन्न त्या गावाच्या विकासासाठी वापरणे, या प्रकारे शासनाच्या योजना आहेत. आपण बघतोय कातखेडे साहेब की एक बरंच वन विभागाने एक बफर झोन निर्माण केलेले आहेत. त्या परिक्षेत्रामधले जे पण काही गावं असतील त्या गावांना दुसरीकडे वसवलं आहे. तर आता नवीन गाव वसवतो आहे तर संपूर्ण गावाच्या गावं जर दुसरीकडे वसत आहे तर मग त्यांना पण कशा पद्धतीनं वन विभाग सहकार्य करतं? ज्या गावामध्ये बफर झोनमध्ये किंवा कोर झोनमध्ये गावाचं जर पुनर्वसन करायचं असेल तर त्या गावाची पहिले संपूर्ण संमती घेतली जाते. त्या गावातले लोक इच्छुक आहेत किंवा नाही आहेत. त्या गावातले जर ते लोक इच्छुक होत असतील तर त्यांना सरकारनं वेळोवेळी त्यांना जे आर्थिक सहाय्य द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ते शासन निर्णयानुसार त्यांना प्रत्येक कुटुंब किंवा प्रत्येक व्यक्ती किंवा त्यांना तिथं जाऊन बाहेर पुनर्वसन करायचं तर त्यांना ते बाहेर ज्या ठिकाणी त्यांना पुनर्वसन करायचं त्या गावाने स्वतः निवडलेल्या जागेवर त्यांना पुनर्वसन केले जाते. त्यांना तिथं घरे बनवून दिले जातात आणि त्यांना त्या शेतीच्या मोबदल्यात जे काही सरकारी रेट असेल त्या शेतीचा त्याप्रमाणे त्यांना ते पैसे दिले जातात. गुंडाणे साहेब, तुम्हाला एक प्रश्न आहे की आपण एखादं गाव नवीन वसवलं तर आपण बघतोय कारण जंगलाला लागूनच गाव आहे तर तिथे पण सुद्धा मानवामध्ये आणि वन्य प्राण्यांमध्ये एक संघर्ष हा अटळ आहे. तर मग त्या राहणाऱ्या तिथल्या गावकऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी? वन्यजीव संरक्षण जो आपण सप्ताह राबवतो आहे, वन्यजीवांचं जे संरक्षण आहे आज आपल्या काळाची गरज आहे. कारण आपण जर वन्यजीवांना जर आपण स्वतःच जर मारूया तर ते निश्चित योग्य नाही आहे. तर काय आपल्या गावकऱ्यांनी आणि समस्त शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला हवी? बेसिकली जे वन्य प्राणी आहेत ते आपण होऊन कधीच कोणावर हल्ला करत नाही. जोपर्यंत त्यांना स्वतःला अनसेफ जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत ते हल्ला करणार नाही. पण कधी काय होतं की एखादं लहान बाळ किंवा वृद्ध माणसं यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडतात. तर अशा प्रसंगी संध्याकाळी 7च्या नंतर जे जंगलाला लागून गावं आहेत त्यांनी 7च्या नंतर शक्यतो घराबाहेर पडू नये आणि जर घराबाहेर पडायचंच झालं कुठल्याही परिस्थितीत तर हातामध्ये मोठी काठी, विजेरी टॉर्च ठेवायचा आणि जोराजोराने आवाज करत रस्त्याने जायचं किंवा कुठं जायचं असेल ते जायचं. इतक्या जरी आपण खबरदारी बाळगली तरी मानव वन्यजीव संघर्ष कमी होऊ शकतो व त्या लोकांवर होणारे हल्ले कमी होऊ शकतात. माझ्या मते याच्यामध्ये जर जायचं असलं तर शेतकऱ्यांनी ग्रुपनी किंवा संयुक्त होऊन शेतामध्ये जायला पाहिजे, जेणेकरून 2 लोक 4 लोक जर असतील तर ते वन्य प्राणी बी हल्ला करताना थोडंसं त्याच्यामध्ये ऑप्टिकल्स येऊ शकतात. अच्छा, कातकडे साहेब, तुम्हाला आणखीन प्रश्न करतो आहे की कारण आपण बघतोय की हल्ली बऱ्याच आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा वन्य प्राण्यांचा हौदोस दिसतो आहे की बऱ्याच ठिकाणी बिबट आलाय असं कुठे कुठे सांगितलं जातं. कधी कधी सुद्धा अफवा सुद्धा असू शकतं हे असं आपण म्हणू शकतो. पण अशी जर कुठली घटना असली तर त्यांनी काय करावं नेमकं की जेणेकरून की वन विभागाला कशा पद्धतीने सजग करावं? जर तुमच्या गावाच्या आवारामध्ये किंवा परिसरामध्ये कोणी बिबट वगैरे दिसला तर बिबट आपल्या इकडे जास्त करून बिबटच आहे त्यामुळे आपण बिबटचीच चर्चा करू, वाघ नाही आहे. बिबट वगैरे दिसला त्यांना तर त्यांनी सर्वात प्रथम तर वन विभागाला कळवायला पाहिजे आणि वन विभागाला कळवल्यानंतर तात्काळ वन विभाग पण त्याच्यावर कारवाई करून त्या स्थानावर जाऊन त्याची चौकशी करतो. आम्ही आता एक मॉडर्नायझेशनमध्ये ट्रॅप कॅमेरे वगैरे लावतो आहे. त्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये जर तो बिबट दिसला तर त्याच्यासाठी त्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठी किंवा त्याला त्या गावापासून दूर कसं नेता येईल याच्यासाठी उपाययोजना करतो. त्याच्यामध्ये आपण त्या गावामध्ये जाऊन समजा ज्या एकाच ठिकाणी जर तो बार येत असेल तर तिथं आपण लाईटची व्यवस्था करून ते रात्रभर तिथं लाईट लावला तर लाईटमध्ये तो येत नाही किंवा एखादा साऊंड वगैरे लावून किंवा फटाके वगैरे फोडून त्याला आपण बाहेर काढण्याची तो तिथून प्रयास करतो. पण बिबट किंवा वाघाला पिंजऱ्यात बंद करणे किंवा ट्रँक्युलाइज करते हा त्याचा मूळ उपाय नाही आहे किंवा त्याला मूळ त्याचं म्हणजे खतम करू शकत नाही आपण. किंवा कुठल्याही बी आपण समजा एका एरियामध्ये जर कुठला बिबट आला आणि त्याला जर आपण पकडून त्याला जर बाहेर नेतो म्हटलं तर त्या जागेवर दुसरा बिबट येऊन ते जागा स्थापन करतो. कारण हे वन्य प्राण्यांचं त्यांचं नॅचरल आहे की जी जागा खाली झाली ती जागा ते कव्हर करतात. त्यामुळे त्यांना ते गावकऱ्यांना बी सांगायचं आहे की असं किंवा त्यांनी असं त्याला पकडून पिंजऱ्यात बंद करून घ्या किंवा त्याला ट्रँक्युलाइज करून घ्या असे आग्रह धरायला नाही पाहिजे त्यांनी. कारण हा एक बिबट गेला तर दुसरा बिबट तिथं ती जागा कव्हर करतो. अच्छा, यासाठी महाराष्ट्र शासनाने एक हेल्पलाईनसुद्धा तयार केलेली आहे. त्याचा नंबर 1926 आहे. आपल्या सभोवताल जर एखाद्या अशा घटना घडल्या कुठेही तर 1926वर आपण फोन करून सांगू शकता. तो फोन डायरेक्ट आम्हाला येतो, लगतच्या वनाधिकाऱ्यांना कळवलं जातं व तातडीने तिथे मदत पाठवली जाते. अच्छा, गोंडाणे साहेब, जाता जाता मी तुम्हाला वन्यजीव सप्ताह जो चालू आहे आपला तर याकरिता आपण शेतकरी बांधवांना जे पण आपले काही श्रोते आपल्याला ऐकत आहेत त्यांना काय एक संदेश द्याल की कशा पद्धतीने आपलं वन्यजीव संरक्षण ही आज काळाची गरज आहे त्यांना कशा पद्धतीने पटवून द्याल? जे आपण ऐकतोय अन्नसाखळीचं इतकं महत्त्व आहे की जर वन्यजीव जर कमी झाले तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो. एक असं जर साप जरी आपल्या शेतातून कमी झाले तर उंदीर घुशीचं प्रमाण वाढेल.
त्यामुळे काय होईल की आपलं शेताचं नुकसान एवढं प्रचंड होईल की जेणेकरून आपल्या हातात काहीही मिळणार नाही. तसंच जर आपण वन्यप्राण्यांना मारलं, समजा बिबटला मारलं, तर त्यामध्ये काय होईल, बिबट जर मेला तर रानडुक्कर, रोही किंवा हरण यांचे प्रमाण वाढेल. यांचे प्रमाण वाढले तर नॅचरली ते शेतांकडे त्यांचा धाव होईल आणि क्रॉप रेडिंग जे म्हणतो, पिके खाणे, हे प्रमाण वाढतील. त्यामुळे माझं एकच सांगणं आहे शेतकऱ्यांना, रसिक श्रोत्यांना, की जे नेचर आहे त्याला डिस्टर्ब करू नका. एक म्हण आहे, नेचर टेक्स केअर ऑफ इट सेल्फ. तर त्यानुसार आपण जर ठेवलं की एक थ्रेशोल्ड लेवल असते कुठलीही, 10%च्या वर आपलं नुकसान होत नाही, त्या नुकसानीच्या आतच राहावं. वन्यजीवांबद्दल जर आपण आस्था बाळगाल, आपण वनावरचं अवलंबित्व कमी कराल, आपले जर गुरंढोरं वनात जे चरायला जातात किंवा आपण जे बेशुमार वृक्षांची कत्तल करतोय ती जर आपण कमी केली तर निश्चित मानव वन्यजीव संघर्ष कमी होईल. अच्छा, म्हणजे गुंडाने साहेब आपल्याला असं म्हणायचं आहे की नेचर जे आपलं एक ते स्वतःचं एक संरक्षण करू शकतं. म्हणजे आपले प्रसिद्ध जे एक वैज्ञानिक आहेत जे आपल्या विज्ञानातील डार्विन, त्यांनी सुद्धा एक सिद्धांत मांडला होता की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. त्याच अनुषंगाने आपल्याला असं म्हणायचं आहे जणू. कातकडे साहेब, आपण पण जाता जाता काय आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या श्रोत्यांना काय एक सल्ला द्याल की वन्यजीव संरक्षण ही आज आपल्या काळाची गरज आहे, त्यांना कशा पद्धतीने पटवून द्याल की कशा पद्धतीनं मानवामधला आणि प्राण्यांमधला हा संघर्ष कमी होईल? त्यासाठी गुंडाने साहेबांनी आपल्याला एक सांगितलं आता सध्याच की अन्न साखळी. तर अकोला जिल्ह्यामधली मी तुम्हाला एक घटना सांगतोय की अकोला जिल्ह्यामध्ये आज रोहीची आणि काडविटाची असंख्य संख्या वाढलेली आहे. त्याला कारण आहे की त्याचा जो शिकारी होता चिता, बरोबर, तो 1954-55 मध्ये महाराष्ट्रातून नामशेष झालेला आहे किंवा भारतातून नामशेष झालेला आहे. त्यामुळे त्यांना शिकार करण्यासाठी किंवा आपली जी लँड आहे ती प्लेन लँड आहे अकोला जिल्ह्यात, तिथं त्यांना काळविटाला आणि हरणांना, काळविटांना किंवा रोहींना त्याचा मुक्त संचार करण्यासाठी एकदम योग्य, खूप मोठी वाव आहे. त्यामुळे आणि त्यांचं जे शिकारी होता तो होता चिता, तो नामशेष झाला. बरोबर, त्याच्यामुळे त्यांची शिकार होत नसल्यामुळे आज त्यांची संख्या वाढलेली आहे. म्हणजे हे जे अन्नसाखळी तुटल्यामुळे आज किती शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. म्हणून शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की जी अन्नसाखळी आहे त्याला ते तशी कायम ठेवायला पाहिजे आणि जे जंगलामध्ये जातात किंवा जंगलामध्ये जे काही वन्य प्राणी आहेत त्यांचे संरक्षण किंवा सुरक्षा करायला पाहिजे, जेणेकरून ही अन्नसाखळी कायम राहील आणि आपल्या पृथ्वीवरचं जे आहे प्रत्येक जीवाचं हे कंट्रोल आणि जे संतुलन बरोबर राहील. बरोबर ना, एक संतुलन बिघडणार नाही, यामुळे एक संतुलन एक अबाधित राहील आपल्याला, असं म्हणायचं आहे. गोंडाने साहेब, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि कातखेडे साहेब आपण पण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. जो एक वन्यजीव सप्ताह 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो आहे, तर एक प्रत्येक मानवाची सुद्धा एक गरज आहे की त्यांनी पण समजून घ्यायला हवं की अन्न साखळीमध्ये प्रत्येक जो पण एक प्राणी आहे त्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येकाला नेचरने एक वेगळा त्याला एक रोल प्ले करण्यासाठी दिलेला आहे. तर हे सगळं आपल्याला संतुलित ठेवायचं असेल, ही साखळी जर आपल्याला अबाधित ठेवायची असेल, तर निश्चितच आपल्याला जो आपला मानवामध्ये आणि प्राण्यामध्ये जो संघर्ष होत आहे तो कमी झाला पाहिजे. कारण म्हणजे वन्य प्राणी जो आहे तोही तेवढा आपल्या तितकाच महत्त्वाचा आहे आपल्या या भूतलावरती. तर निश्चितच आपल्याला जे पण काही श्रोते ऐकत आहेत, शेतकरी बांधव ऐकत आहेत, निश्चितच आपण जे पण काही चर्चा केली आहे तर निश्चितच ते त्याला सकारात्मक बाबीने घेतील आणि कुठलाही जर वन्य प्राणी त्यांच्या शेतावरती, कुठल्याही त्यांच्या अधिवासावरती जर आला तर ते त्यांना मारतील नाहीत, ते वन विभागाला कळवतील आणि वन विभाग त्या पद्धतीने त्यांना पकडून घेऊन जाईल. काय करायचं त्या पद्धतीनं ते एक उपाययोजना करतील. निश्चितच जो आजची चर्चा झाली आहे, निश्चितच हे श्रोत्यांसाठी, शेतकरी बांधवांसाठी फार उपयोगी पडेल मला असं वाटतं आहे. नितीन गोंडाने साहेब, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि कातखेडे साहेब आपण पण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल आम्ही अकोला आकाशवाणीच्या वतीने, सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.